हरि ओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 68. पृथ्वी मानव अनन्य भाग 2. एक फार मोठा तत्वचिंतक, समाजाभिमुख, समाजप्रिय, दीनदयाळ, निर्भीड असलेला होता. त्याने निष्फळपणे समाजामध्ये मानवी मूल्यांचे तत्वज्ञान रुजविण्याचे महान कार्य केले. तो वेळोवेळी गरजू परंतु मेहनती असलेल्यांना सहाय्य कसे मिळेल यासाठी झटला. संपूर्ण जीवन याच कार्याला त्याने समर्पित केले. यामुळे अर्थातच तो समाजाच्या गळ्यातील ताईत झाला होता. त्याची ही लोकप्रियता हेरून त्याच्या सभोवती राजकीय पुढारी पिंगा घालू लागले. गुळाला मुंगळा जसा चिकटतो तसेच ते त्याला चिकटू पाहत होते. या सर्वांना तो त्याच्या या महान प्रभुकार्यासाठी प्रोत्साहित करत असे. परंतु अशावेळी त्यांच्या कार्याला जर राजकीय वास आला तर तो त्यांची जाहीर निंदा करून त्यांना दूर करत असे. तो कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होत नसे. यामुळे सामान्य जनता त्याच्या या आचरणाकडे आकर्षित होत असे. जनता त्याची मते हेरून मतदान करत असे. राजकीय पुढाऱ्यांना अडचणीचे होईल असे प्रश्न जनता विचारित असे. अर्थातच असा प्रभुकार्य करणारा राजकीय पुढाऱ्यांना नकोसा होतो. यामुळे तो सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्या यादीवर शत्रू क्रमांक 1 होता. एरवी एकमेकांना खाऊकी गिळू करणाऱ्या सर्व सत्ताधारी आणि विरोधी पुढाऱ्यांनी एकत्र येऊन त्याला एका असत्य परंतु गंभीर गुन्ह्यात अडकवले आणि जनतेला जबर दहशत धाक वचत बसावा, कोणीही पुन्हा असे करू नये अशा हेतूने त्याला जाहीररित्या भर चौकात सर्वांसमक्ष फासावर लटकवले. फासावर जाताना त्याचा चष्मा खाली जमिनीवर पडला. सर्व गर्दीमधून अत्यंत दुःखावेगाने नकारात्मक हुंकार बाहेर पडत होते. लोक निषेधाच्या आरोळ्या देत होते. परंतु त्या गर्दीमधून एक सुमारे 10 वर्षाचा मुलगा पुढे आला आणि त्याचा तो चष्मा उचलून अत्यंत आदराने कपाळी लावला आणि खिशात घालून घरी घेऊन गेला. जणू काही तो निष्पाप मुलगा मौनात मोठ्यांदा त्याला सांगत होता की मी तुमचे हे तत्वज्ञान जनतेला सांगण्याचे महान प्रभुकार्य निष्स्पृहपणे पुढे सुरू ठेवीन. तत्ववेत्ते मरून जातात, मारले जातात, परंतु तत्वज्ञान कधीही मृत होत नाही. ते जितके दाबावे तितके दसपट उचंबळून येते. मी पाहिलेल्या एका सिनेमाच्या आधाराने ही गोष्ट मी माझ्या भाषेत सांगितली. यात त्याचा चष्मा एका 10 वर्षाच्या मुलाने उचलावा हे रूपक मोठे सूचक आहे. एक कोवळा, अजाण, अश्राप बालक त्याची परंपरा सुरू ठेवण्याचे स्वप्न पाहतो हे विलक्षण आहे. त्या 10 वर्षाच्या बालकाला तत्वज्ञान वगैरे शब्दांचा अर्थही माहीत नाही. परंतु हा काहीतरी सर्वांना जवळ करणारा होता. आपल्या आजूबाजूची मोठी माणसे याला आदर देत होती. म्हणजे हा काहीतरी चांगले करत होता. आपणही मोठेपणी असेच काहीतरी करायचे असा निश्चय तो बालक करतो. निरागस, निष्पाप, निर्मळ, निर्लेप, निराकार याचे बालक म्हणजे मानवी रूप. असे अरूप रूप अदृश्य दृश्य निर्गुणी गुण प्रकट करते. तेव्हा एका अनाकलनीय गुप्त गुह्य जाणीवेने आबालवृद्ध, निसर्ग, नियती, ज्ञानी, अज्ञानी असे सर्व उन्मेषाने, उत्साहाने उल्लसित होऊन पुलकित होतात, फुलून येतात, नाचू गाऊ लागतात. श्रीकृष्णाच्या जन्मवेळेचे वर्णन भागवतकार करतात. हे वर्णन खूप दीर्घ आहे. स्थलसंकोच असतो. मी ते येथे अगदी थोडक्यात देत आहे. जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली तेव्हा आकाशात नक्षत्रे, ग्रह, तारे शुभ होते. दिशा प्रसन्न होत्या. पृथ्वीवरील शहरे, गावे, गवळीवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या. नद्यांचे पाणी स्वच्छ होते. सरोवरामध्ये कमळे उमलली. वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लगडल्या.
पक्षी किलबिल करत होते, भ्रमर गुंजारव करत होते. पवित्र आणि सुगंधी वारा वाहत होता. सज्जनांची मने एकाएकी प्रसन्न झाली. देव आणि ऋषी आनंदित झाले. आता या उलट चित्र पहा. दुर्योधन जन्माला आला तेव्हाचे महाभारतकाराने केलेले वर्णन थोडक्यात देत आहे. जन्माला आल्याबरोबर धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन गाढवाप्रमाणे ओरडला आणि तो ओरडल्याबरोबर त्याला प्रतिसाद म्हणून शहरातले सर्व गर्धब तसेच ओरडले. तसेच गिधाडे, कोल्हे, कावळे इत्यादींनी अक्षरशः धुमाकूळ घातला. चहूबाजूने सोसाट्याचे उष्ण वारे वाहू लागले आणि सारे वातावरण तप्त झाले. या सर्व अघटित घटनांमुळे धृतराष्ट्राच्या काळजाचा थरकाप झाला. त्याने जाणकारांना बोलावले आणि युधिष्ठिरानंतर हा राजा होईल ना हे स्पष्ट सांगा असे त्यांना म्हणाला. धृतराष्ट्राचे हे बोलणे संपताच सर्व बाजूने घोर श्वापदांचा आक्रोश ऐकू आला. काहीतरी अशुभ घडणार हे सुचविणारी कोल्हेकुई झाली. अशा प्रकारे अपशकुन झालेले पाहून ते विद्वान जाणकार धृतराष्ट्राला म्हणाले, हा तुझा पुत्र कुलांगार होईल, याचा तू त्याग कर, परंतु तू जर याचा सांभाळ करशील तर घोर अनर्थ होईल. या अशा वर्णनामधून असे सांगायचे आहे की सृजन घडणार असेल तर सर्वत्र वातावरण कसे उल्लसित, प्रसन्न, आल्हाददायी असते. यामुळे पृथ्वीही मोठ्या खुशीत असते. मानव, पशुपक्षी, निसर्ग भरून येतात. परंतु अशुभ घडणार असेल तर सर्वत्र वातावरण कसे भयावह, रुक्ष, अशुभ असते. यावरून वैश्विक बुद्धी, वैश्विक स्मृती, वैश्विक मन इत्यादी वैश्विक संवेदना मानल्या आहेत. त्या परमोच्च शक्तीमध्ये हे सर्व असते असे मानले आहे. संगणक वापरताना आपण चुकीचे बटन दाबले तर संगणक आपल्याला सूचना देतो आणि ते दुरुस्त केल्याशिवाय तो पुढील काम करत नाही. याचप्रमाणे हा वैश्विक संगणक काही विचित्र झाले की ते दुरुस्त करायला कृती करतो. येथे सुनामी, भूकंप, वणवा, वादळ, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ इत्यादी या वैश्विक संगणकाकडून विश्वामध्ये झालेल्या अनैसर्गिक घटना दुरुस्त करण्यासाठी धाडतात. याची जाण नकळत मानवेतर प्राण्यांना आहे. हे निसर्गाच्या विरुद्ध वर्तन करत नाहीत. निसर्ग जे काही जीवन दररोज देत आहे ते सोन्याचे अंडे आहे असे अजाणपणे जाणून ते त्याचा मोठ्या समाधानाने स्वीकार करतात. पृथ्वी आणि मानव यांचे अनन्य नाते आहे, संबंध आहे. ते हजारो वर्षे एकमेकांना घट्ट चिकटून पकडून सांभाळून मोठ्या समाधानात होते. परंतु मानवाच्या अतिकामना आणि वासना यांच्या हव्यासामुळे तो अनैसर्गिक वर्तन करतो. मानव हाच एकमेव सजीव असा आहे की त्याला नैसर्गिकपणे जे मिळते त्यावर त्याचे समाधान नाही. दररोज सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीच्या पोटामधील सोन्याची लाखो अंडी एकदम मिळवीत म्हणून तो कोंबडी कापावी, तसे हा नतद्रष्ट मानव दररोज ही सुंदर वसुंधरा खणून तिचे धन बाहेर काढत आहे. डोंगर सपाट करत आहे, झाडे कापत आहे, रासायनिक खते वापरून जास्त पीक घेत आहे. त्यामुळे जमिनीचा कस कमी करत आहे. नद्यांचा नैसर्गिक जलप्रवाह बदलत आहे, अनैसर्गिक गर्भधारणा करत आहे. पृथ्वीवरून उड्डाण करून अन्य ग्रहावर जात आहे. खुळचट धार्मिक कल्पनांसाठी स्वजनांची हत्या करत आहे. अशा एक ना दोन अनेक गोष्टी लापटपणे हव्यासापायी करत आहे. नाविन्याच्या हौसेपोटी करत आहे. सत्तापिपासू वृत्तीमुळे करत आहे. यामुळे ही सजीवसृष्टी असलेली अनन्य पृथ्वी दिवसेदिवस कंगाल होत आहे आणि यासाठी अतिकुशाग्र बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, प्रगल्भ आकलनशक्ती, अचाट कल्पनाशक्ती, अचंबित तर्कशक्ती असलेला असा हा पृथ्वीवरील अनन्य असलेला मानवच फक्त जबाबदार आहे. यास्तव आपण या पृथ्वीचे आणि आपले अनन्यत्व जाणून जबाबदारीने आचरण करून पृथ्वीचे आणि स्वतःचेही अनन्यत्व टिकवावे, जोपासावे, वृद्धिंगत करावे.
यासाठी धर्म म्हणजे स्वधर्म याची जाण करून घ्यावी. प्रत्येकाने त्याच्या त्याच्या स्वधर्माने आचरण करणे म्हणजेच वैश्विक धर्माने आचरण करणे आहे. हेच सार्वजनिक उत्सवांचे आचरण आहे. हरिओम.